आज आपण सुरमई फ्राय कशी करायची त्याची रेसिपी बघणार आहोत। सुरमई तळण्यापासून कुरकुरीत क्रिस्पी होण्यासाठी काय ट्रिक्स वापरायच्या, कोणते साहित्य वापरायचे ते पाहूयात। नमस्कार, मी वर्षा, VM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण कृतीकडे वळूयात। एक बऱ्यापैकी मोठी सुरमई बाजारातून आणतानाच कापून आणली। स्वच्छ धुवून घेतल्यावर मॅरिनेट करण्यासाठी 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद घालून नीट चोळून घेतली। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट व 3-4 चमचे कोकम आगळ घालून परत एकदा छान चोळून घेतले आणि नंतर 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून दिली। मग मिक्सरच्या भांड्यात 1 उभा चिरलेला कांदा, 2 ते 4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे धणे, 4 ते 5 लाल मिरच्या, 2 वाट्या ओलं खोबरं आणि 1 टोमॅटो घातला। टोमॅटो ऑप्शनल आहे। आणि मग अर्धी वाटी पाणी घालून बारीक वाटून घेतले। 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर केलेल्या वाटणातील थोडं वाटण मॅरिनेट केलेल्या सुरमईला लावून घेतली। ते मी करीचंच वाटण वापरलंय। तुम्ही पण अशी शॉर्टकट मेथड वापरता का? कमेंटमध्ये सांगा। तुम्ही फक्त वाटणासाठी आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि 2 चमचे धणे वाटून घेऊ शकता। इकडे एका ताटात पाव वाटी गहू पीठ, तांदळाचं पीठ आणि रवा ॲड करून 2 चमचे लाल मिरची पावडर घेतली आणि मिश्रण एकत्र करून मॅरिनेट केलेल्या सुरमईच्या तुकड्यांना सर्व बाजूंनी घोळवून घेतले। इकडे पॅनमध्ये तेल गरम करून घेतले। आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे, डीप फ्राय नाही। पुरेसे तेल गरम झाल्यानंतर एक एक करत सर्व तुकड्या तेलात सोडल्या आणि मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घेतल्या। एका बाजूने तळून झाल्यावर दुसऱ्या बाजूनेही परतून छान कुरकुरीत होईस्तोवर तळून घेतल्या। अशा प्रकारे आपली चमचमीत क्रिस्पी अशी सुरमई फ्राय तयार आहे। तुम्हाला अजून अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा।